हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे कुटुंबाचा खेळ. कोल्हापूरच्या जुन्या देसाईवाड्यात 4 लोक राहत होते. सुमित्रा सासू, गोविंदराव सासरा, विनय नवरा आणि रेखा सून. वरवर सगळं छान दिसत होतं, पण सुमित्राला सुरुवातीपासून रेखाबद्दल काहीतरी संशय होता. एके रात्री तिने पाहिलं, रेखा आणि गोविंदराव मंद आवाजात काहीतरी बोलत होते. रेखाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासपूर्ण हास्य होतं. दुसऱ्या दिवशी रेखाने विचारलं, आई, जुन्या कपाटाची किल्ली कुठे आहे? तो क्षण सुमित्राच्या मनात वादळ उठवणारा ठरला. त्या कपाटाला पिढ्यानपिढ्या गुपित जपण्याचं काम दिलं होतं. त्या रात्री अचानक वीज गेली. वरच्या मजल्यावर आवाज झाला आणि कपाटामागची भिंत उघडली. आत एक गुप्त खोली आणि तिजोरी. रेखाने शांतपणे कागदपत्र बाहेर काढली. हे घर माझ्या आईचं होतं. तुम्ही तिला इथून हाकललं. आता मी सत्य उघड करायला आले आहे. सगळे थक्क. विनयचा आवाज थरथरला. मग आपलं लग्न? रेखाच्या डोळ्यात पाणी आलं. विनय, तुझ्यावरचं प्रेम खरं आहे, पण हे गुपित लपवणं शक्य नव्हतं. वाड्यात पहिल्यांदा शांतता पसरली, पण ती शांतता नव्या सत्याची सुरुवात होती. कथा तुम्हाला पूर्ण बघायची असेल तर खालच्या त्रिकोणावर टच करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. धन्यवाद.